बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजची स्लीव्ज कशी असावी ह्याचा डेमो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे बघा, माझ्या दंडाचा आकार तुम्हाला थोडासा इथे याचा फुगीर दिसत असेल। तर आपण जी मेगाबाई वापरतो, जी नॉर्मली जी मेगाबाई असते ती असते इथेपर्यंत। मग त्याने काय होतं की हा जो फुगीर भाग आहे तो जास्त विजिबल होतो, त्यामुळे तो जास्त मोठा दिसतो। समोरच्याला दिसताना तो अजून आपला दंड मोठा दिसतो, ओव्हरऑल लुक असा ब्रॉड दिसतो। त्याचा आपण मिड वेस्ट घेतला म्हणजे इथंपर्यंत, आणि असा आपला दाबला गेल्यामुळे हा फुगीर भाग अजून जास्त बाहेर येतो। हे बघा, असा दंड असतो ना आपला ब्लाऊजचा, तर तो अजून जास्त फुगल्यासारखा दिसतो। ते जर आपण इथेपर्यंत ब्लाऊज शिवला तर काय होतं, इथून जे सुरू झालेला दंड आहे तो असा निमुळता होत आलेला दिसतो ना, इथेपर्यंत बारीक होत आलेल्यासारखा दिसतो। त्यामुळे काय होतं की एक स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो। ते जर आपण इथे 3/4 ब्लाऊज घेतले म्हणजे कोपराच्या खालीपर्यंत, तर तो अजून निमुळता होत आल्यासारखा दिसतो। आणि ते जर आपण फुल लेंथ फुल स्लीव्सचे जर घेतले तर तो अजून जास्त निमुळता होत आल्यासारखा दिसतो। त्याच्यामुळे काय होतं की एक स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो। त्यामुळे तुम्हाला नेहमी स्लीव्स जास्त ठेवायचे, ब्लाऊजची कमी ठेवायचे। एकवेळेस तुम्ही ब्रॉड जे स्लीवलेस असतात ते घालू शकता, पण मेगाबाई अजिबात नाही। ठीक आहे, अशाच टिप्ससाठी मला फॉलो करा।